आणि आता महाराष्ट्राचा जो सगळ्यात वाट बघत होतो आपण सगळेच, त्याचा पोल, ओपिनियन पोल समोर आलाय। महाराष्ट्रात एनडीएला मोठा विजय मिळण्याची शक्यता ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केली जाते। 48 पैकी 45 जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त केला जातोय। इंडिया आघाडीला केवळ 3 जागा मिळण्याचीही शक्यता आहे। 48 पैकी 45 जागा एनडीएच्या पारड्यात पडताना पाहायला मिळतील असा अंदाज आहे ओपिनियन पोलचा। बघा चित्र काय होतं 2019चं। 38 जागा भाजप आघाडीला मिळाल्या होत्या, त्या 45 होतील। काँग्रेस आघाडीला 9 जागा होत्या, त्या कमी होतील आणि त्या 3 जागा केवळ होतील। इतर पक्षांना केवळ 1 जागा 2019 मध्ये मिळाली होती, त्या इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं काहीचं चित्र सध्या या ओपिनियन पोलमधनं पाहायला मिळतंय। उपाध्यायांकडे जाऊया। असा काय चमत्कार पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे? अजून जागा वाटप झालेलं नाहीये। शिवसेना शिंदे गट म्हणतोय आम्ही जवळपास 18 जागा लढवणार आहे, तुम्ही तेवढ्या मागा। अजून अजित पवार गटाला किती जागा द्यायच्यात हे ठरलेलं नाहीये। मात्र जो ओपिनियन पोलचा आकडा आहे 45 जागा दाखवते तुम्हाला। हा आकडा तुमचा ओपिनियन पोलचा 45 आहे, पण या ठिकाणी 48 जागा स्वीप केला भारतीय जनता पार्टी आणि सोबतच्या 2 पक्षांनी मिळून, आम्ही एकत्रित म्हणून महायुती म्हणून। तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण त्याचं कारण असं आहे की ग्राउंड लेवलला पुन्हा एकदा इथे डबल इंजिन सरकार जे आम्ही सातत्याने म्हणतो, 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं एक अपयशी महाराष्ट्राला पिछाडलेलं सरकार महाराष्ट्र जनतेने बघितलं आहे। आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा सरकार हे आलंय तेव्हापासूनचं विकासाचे जे मोठे प्रकल्प राबवले जात आहेत त्या सगळ्या प्रकल्पाचा थेट फायदा महाराष्ट्रातल्या जनतेला पाहतीये। आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहतोय की महाराष्ट्रामध्ये 45 जागा तुमच्या ओपिनियन पोलमध्ये, पण आम्हाला विश्वास आहे आता 48 पैकी 48 जागा मी जिंकू या विश्वासापर्यंत आहे। मी मगाशी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी एक मुद्दा मांडला होता, कर्नाटकच्या निवडणुकीचा तो मुद्दा मांडला होता मी। कर्नाटकमध्ये तुमच्या ओपिनियन पोलमध्ये असं होतं की भारतीय जनता पार्टीला 55% मतं मिळतील। भारतीय जनता पार्टीचा एकूणच लढा आणि महाराष्ट्रात आम्ही ते फोकस अतिशय करतो की आम्हाला आमची लढाई ही 51% मताची लढाई आहे। समोर इंडी पक्षाच्या निमित्ताने 30, 35, 40 जे काही यायची ती येऊ दे, पण मुळातच आम्ही 51%पेक्षा अधिक मतं आम्ही मिळवायचा प्रयत्न आम्ही करतोय, लोकांकडे सातत्याने जातोय, त्यातनं संघटना मोठ्या कामाला लागली आहे। या सगळ्याचा परिणाम माननीय मोदींचं लोकप्रिय नेतृत्व, इथे आहेत देवेंद्रजी आहेत, एकनाथजी आहेत, अजित पवार आता आमच्या सोबत आलेत, या सगळ्याचं एक एकत्रित यश आम्हाला दिसतंय। आणि कधी काळी 2-4-6 महिन्यापूर्वी असं दाखवत होतात की इंडियाला जागा मिळणार नाहीत, महाविकासाला जागा मिळत आहेत, ते चित्र आहे ओपिनियन पोल बदलताना दिसतंय। इथे मिळत आहेत जागा 45 तुमच्या ओपिनियन पोलमध्ये। आता त्या ठिकाणी मला खरंच आश्चर्य वाटलं, म्हणजे मी 20 सेकंदामध्ये विषय करतो कारण मला लगेच आमचे मित्र सचिन सावंत सांगतील की कशा अधिक जागा मिळतील। त्यामुळे मुळामध्ये असं आहे की यापूर्वी जो आता शरद पवार गट आहे किंवा उद्धव ठाकरे गट आहे यांना मुळातच 17-18% याच्यामध्ये प्रत्येक लोकसभेला आत्तापर्यंत मतांची टक्केवारी मिळाली आहे। आणि किती स्विंग मिळणार, म्हणजे जागा मिळाल्या सुद्धा त्यातनं आता हे 2 मोठे म्हणजे शिवसेना आता आमच्यासोबत आली आहे, अजित पवार यांचे राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे। त्यामुळे कशाच्या आधारावरती मतांची गणितं मांडून हे विजयाची गणितं मांडतात हे मला खरंच माहीत नाही। मनसे पण येते असं आहे की आत्ता भारतीय जनता पार्टीची 3 पक्षाची महायुती आहे आणि बाकी ते इतर पक्ष आहेत, मग आठवले साहेब आहेत, बाकी जे आमच्यासोबत आहेत ते आता जे आज आमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत त्यांच्यासोबत असताना 45 आम्ही मिळवतोय। आमचा विश्वास आहे मी 48 क्रॉस करू। बरं, मला सचिन सरांकडे जायचं, पण त्याआधी मला दिनेश सरांकडनं एक कॉमेंट हवी की सगळ्यात जास्त चर्चा होती ती महाराष्ट्राची, कारण वातावरणच कळत नाही असं एक एकंदरीत चित्र आहे। नेमकं काय होणार आहे, कारण इतकं काही घडलेलं आहे, सातत्यानं होणारे राजकीय भूकंप, भाजपची भूमिका, भाजपनं केलेलं जे काही भाजपचं काम आहे ते कसं बघता तुम्ही? मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये इंडिया नावाची आघाडी अस्तित्वात नाही। जी काही होती ती महाविकास आघाडी म्हणूनच त्यांची एकूण बांधणी चालू आहे आणि त्यात सुद्धा अजून त्याला सुद्धा एक अंतिम स्वरूप अजून आलेलं नाहीये। आपल्याला आठवत असेल की ते वज्रमूठ सभा नावाचा एक प्रकार खूप गाजत होता काही महिन्यांपूर्वी, आणि त्या सभा वज्रमूठ नावानं ज्या होत होत्या, आमच्यासारखा सामान्य मतदार म्हणून, पत्रकार म्हणून नाही, एक मतदार म्हणून किंवा महाराष्ट्रातला एक समोरून पाहणारा, राजकारणाकडे पाहणारा एक त्रयस्थ माणूस म्हणून तेव्हा असं वाटत होतं की ह्या सभा जर महाराष्ट्रामध्ये सतत चालू राहिल्या तर एक वातावरण तयार होईल। काही वेळा एखाद्या वातावरणाचा फायदा घेण्याची सुद्धा मानसिकता असायला लागते। मला फक्त याच मुद्द्यावरती सचिन सरांची कॉमेंट घ्यायची की वज्रमूठ सभा बंद होण्यामागचं कारण काय, म्हणजे का पुढे कंटिन्यू नाही झाले? जर महाविकास आघाडी आजही अस्तित्वात आहे तर वज्रमूठ सभा का बंद झाल्या? की शिवसेना त्यात मोठा भाऊ व्हायला लागला म्हणून काँग्रेसने या सभा बंद केल्या, अशा चर्चा आम्ही ऐकल्यात। पहिली गोष्ट अशी, आता आपण म्हणजे महाराष्ट्राकडे येण्याआधी आपण तो ह्याचा पश्चिम बंगालचा विषय थोडासा बाजूला ठेवला। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुढे जाताना दिसत आहेत आजच्या परिस्थितीमध्ये, आणि अजूनही काँग्रेसच्या आणि डाव्यांची बरोबरची चर्चा त्यांची चालू आहे।
त्यामुळे त्याला अंतिम स्वरूप जागा वाटपाचं आलेलं नाही. त्यामुळे आत्ताच ओपिनियन पोलमध्ये जर तिकडे जास्त झाले तर अजूनही जास्त तिकडे जाण्याची शक्यता आहे. तुमच्या ओपिनियन पोलचा बॅकग्राऊंड घेऊन मी सांगतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये 45 हा आकडा हा मला माफ करा, थोडासा हास्यास्पद वाटतो याच्या कारण हे जे काही परिस्थिती 2 वर्षामध्ये जे झालेली आहे, हे सरकार अस्तित्वात आहे की नाही ही जनता देखील प्रश्न विचारते. आणि अजितदादा म्हणजे ज्यांच्यावरती 5 दिवस तुम्ही अगोदर आरोप करता 70,000 कोटी रुपयाचा, आज बसलेत, बरोबर आहेत. म्हणजे मला आनंद वाटतंय मोदीजींची एक जागतिक स्वरूपाचं विश्वगुरू पण आपल्याला दिसतंय की कशा तऱ्हेनं त्यांचं गुरुत्व आणि गुरुत्वाचं आकर्षण हे अशा भ्रष्टाचारी लोकांच्या म्हणजे त्यांनीच म्हटलेल्या भ्रष्टाचारी लोकांवरती कसं लागू पडतं ते आपण पाहतोय. त्यामुळे इतर पक्षांमधनं इतके जर इनकमिंग घेण्याची जेव्हा जरूरत पडते त्यावेळेला मोदींची लोकप्रियता कामाला येत नाही हे दिसतंय. निश्चित हाच मुद्दा घेऊन एकच सेकंद थोडंसं बोलून. त्यामुळे 45चा आकडा हा 2014-2019च्या पुढं जाऊन आपण करण्यासारखं असं अगाध काम, अभूतपूर्व काम या 2 वर्षामध्ये झालं असेल असं जर आपल्याला वाटत असेल निश्चित आहे, पण महाराष्ट्र जनतेला वाटत नाही आहे एवढं निश्चित आहे. हाच मुद्दा घेऊन आणि त्यात काही मुद्दे ऍड करून आपण रविकिरण देशमुख ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याकडे जाऊयात. देशमुख सर, 45 इतका जादुई आकडा महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत महायुतीला मिळेल, एनडीएला मिळेल असं बोललं जातंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 2 महत्वाचे पक्ष फोडले, त्याचा फायदा कुठेतरी एनडीएला आणि महायुतीला झाला आणि त्याचा तोटा इकडे महाविकास आघाडीला होणार असं दिसतंय. हो, जेव्हा मतदारसंघ निहाय आपण विचार करतो तेव्हा त्या मतदारसंघातली प्रभावी जे काही व्यक्तिमत्व असतात किंवा उमेदवार असतात तेच जर दुसऱ्या बाजूला गेले तर निश्चित परिणाम होतो. कारण प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतःचा बांधलेला मतदार असतो, त्याचं एक स्वतःचं नेटवर्क असतं त्या जिल्ह्यामध्ये, त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये. अर्थातच आता अजित पवार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेले जे लोक आहेत त्यांचे स्वतःचे बांधलेले असे काही मतदार असतात. ते जर मतदार त्यांच्या सोबत फिरले तर निश्चितच तो फायदा ते ज्यांच्याकडे गेले त्यांना होतो. त्यामुळे आता त्यांना किती जागा मिळणार आहेत या वाटपामध्ये त्याच्यावर पण खूप काही अवलंबून आहे. त्यांना जर जेवढे लोक त्यांच्यासोबत गेलेत आता तेवढ्या खासदारांची तिकीटं जर तिथं त्यांनी कायम ठेवली तर निश्चित परिणाम होईल. कारण मतांची प्रचंड फाटाफूट होईल. आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचे जे उमेदवार जागोजागी उभे राहणार आहेत त्यांचा सामना हा फुटून गेलेल्या लोकांसोबत पुन्हा भाजपच्या पाठबळानेच ते उभे राहणार आहेत. फुटून गेलेले लोक त्यांच्यासोबत असल्यामुळं हा आकडा जो आपण मगाशी उल्लेख केला 45 हा 45च होईल का हे आता सांगणं कठीण आहे. कारण उमेदवार कोण डिक्लेअर होईल, वाटप कसं होईल जागांचं आणि कोणाच्या वाटेला कुठल्या जागा जातील याच्यावर खूप काही अवलंबून आहे. पण आता तरी ऍडव्हान्टेज फुटीर याला म्हणजे हा जी महाविकास आपला जो महायुतीचा प्रयोग आहे त्याला ऍडव्हान्टेज आहे असं मात्र म्हणता येईल. निश्चित. देशमुख सर, हाच मुद्दा घेऊन व्यंकटेश केसरी ज्येष्ठ विश्लेषक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊयात. केसरी सर, आता जो मुद्दा मांडला त्यातच एक अजून मुद्दा ऍड करते, तो हा की एकीकडे शिंदे अजित पवार यांना सोबत घेतलं भाजपनं, याच्यामुळे खरं तर महाराष्ट्र हे देशातलं दुसरं महत्वाचं राज्य आहे, मोठं राज्य आहे लोकसभेच्या खासदारांच्या आकड्यांनुसार. तेव्हा जर महाराष्ट्रात 43 पर्यंत जागा मिळणार असतील लोकसभेच्या तर सत्तेच्या सोपानाचा मार्ग भाजपसाठी जरा जास्त सुकर होणार आहे. नाही, काही काही गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट व्हायच्या आहेत. जर मतदान नरेंद्र मोदी यांच्या नावावरती होणार असेल तर त्याच्या मग एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेण्याचं कारण काय, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा लोकांसमोर मतं मागण्यासाठी जातात. त्यांच्या नावाने यापूर्वी महाराष्ट्रात मतं मिळाल्याचा इतिहास नाही आहे, कारण ते शिवसेनेत होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेची जी मतं होती त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना होत होता. अजित पवारांना शरद पवारांच्या नावाचा फायदा होता. त्यामुळे ह्यांना ही किती मतं खेचणार हा एक भाग आहे. एकदा तो स्पष्ट झाल्यानंतर मग 43 मिळणार की 45 मिळणार की 40 मिळणार ह्या गोष्टीला साधारणतः महत्त्व येतं. त्यात तिसरा मुद्दा असा की जोपर्यंत उमेदवार म्हणजे एकतर त्यांनी कोणाला उमेदवारांची निवड कोण कशी करतं, कारण अँटी इन्कम्बन्सी असेल तर उमेदवाराच्या निवडीमध्ये हा मोठा फॅक्टर असतो. एकतर जागा किती सोडल्या जातात आणि उमेदवारांची निवड कशी केली जाते
हा तिसरा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा जे भाजपाने सांगितलं 45 जागा, तर ते लोकांसमोर सांगावे लागतात. पण तो भाजपचा स्वतःचा असेसमेंट जे आहे ते 45चं नसावं, कारण ते असतं तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना स्वतः घेण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे या गोष्टी स्पष्ट व्हायला किमान 15 दिवस तरी लागू शकतात. चौथी आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं आकलन दिल्लीतल्या भाजपच्या नेत्यांना तसं अजून आलेलं नाही आहे. प्रयत्न त्यांचा मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे साम दाम दंडभेद जो काही असेल राजकारणातला तो वेगळा भाग आहे. परंतु महाराष्ट्र आपल्याला उत्तर प्रदेश किंवा गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात एक हाती आपल्याला सत्ता मिळेल ह्याचं त्यांना आकलन येत नाही. त्यामुळे असे प्रयोग होताना दिसतात. निश्चित. अजून एक मुद्दा घेऊन सचिन सावंतांकडे मला जायचं आहे. मोदी बोलायला उभा राहतीलच त्याआधी एकीकडे काँग्रेस आणि खरं तर काँग्रेसमधले बडे नेते आता तिकडे गेले. राष्ट्रवादी त्याच्या आधी फुटली, त्याच्याही आधी शिंदे फुटून गेले. या सगळ्यांमुळे सावरायला अजूनही महाविकास आघाडीला बराच वेळ लागतोय असं वाटतंय. अजून जागा वाटपाचंही निश्चित झालेलं नाहीये. वंचित कुठे जाणार हे अजून ठरलेलं नाहीये. कारण 2019ला आपण बघितलं बऱ्याच अशा जागा होत्या जिथे वंचितचा उमेदवार हा म्हणजे मतं मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरती होता. तर त्याचा कुठेतरी फटका बसेल आणि ते कुठेतरी सावरायला लागेल. नाही, पण मला मगाशी गुडे साहेब पण तेच म्हणाले, मला म्हणजे थोडंसं की जागा वाटपाचं झालेलं नाही, ही झालेलं नाही. भाजपचं कुठे झालंय हो? अजूनही भाजपमध्ये जिथे जिथे आता आलंय अजून त्यांचं मोडतोड चालू आहे. म्हणजे आत्ताच नितीश कुमार झाले, झारखंड आता फेल झालं त्यांचं. त्यामुळे हे अटेम्प्ट त्यांचे जे चालू आहेत तिथे त्यांचंही झालेलं नाही आहे जागा वाटपाचं. महाराष्ट्रात भाजपचं जागा वाटप झालंय का? म्हणजे ही जी मागण्या होत आहेत 18, 12 वगैरे जे अजून चालू आहे. त्यामुळे त्याला ते ड्यू टाईममध्ये होईल आणि तसंच होत आलेलं आहे आतापर्यंत. दुसरी गोष्ट अशी की एकंदरच जर परिस्थिती इतकी नियंत्रणात आहे आणि आमच्या नेत्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न चाललेला आहे, अजूनही हे फोडणार मग बावनकुळे साहेब येतात किंवा अजूनही यांचे नेते येतात, अजून येणार आहेत, अजून इनकमी येणार आहे. अरे बाबा, तुम्हाला गरज कशाला लागते? म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करणारे काँग्रेस युक्त भाजपा करू लागले. याचं कारण आहे की वस्तुस्थिती तशी नाही आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्या वेळेला वस्त्रहरण होतं त्यावेळेला कृष्णानं जसं वाचवलं तसं ज्या वेळेला लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आहे आत्ताच्या ज्या लोकांच्या समोर, त्यावेळेला जनताच सामान्य जनताच बदलणार आहे ती. त्यामुळे जनतेच्या न्यायालयामध्ये जाण्यासाठी हे घाबरत होते. महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 2 वर्ष का नाही घेतल्या त्यांनी? कारण दाखवत आहेत. वस्तुस्थिती त्यांचं धारिष्ट्य होत नव्हतं. आजच्याही परिस्थितीमध्ये निवडणुका लागाव्यात अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. कारण त्यानंच ठरणार आहे की खरोखर यांच्याकडे आहे का, आणि का ही जी काही एक प्रकारचा जो काही फुगा तयार करून ठेवला आहे जनताच लावेल त्याला काढी. मला असं वाटतं की खरोखर अगदी केशवजी अगदी थोडक्यात मांडल, कारण ब्रेकची वेळ थोडक्यात म्हणतो. शेवटी असं आहे की फार जनता काय देणार आहे, भरभरून मतदान गेल्या वर्षभरामध्ये वारंवार देशातील जनतेचा मूड आपण सगळ्यांनी बघितला आहे. तो स्वीकारायची तयारी काँग्रेसची नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. नंबर 1. नंबर 2, या राज्यातल्या निवडणुका तर आता महिना 2 महिन्यात होणारच आहेत. त्यावेळी पण तुम्हाला त्यावेळी बघायला मिळेल की जनता कशा पद्धतीने काँग्रेसला खड्यासारख्या बाजूला ठेवते हे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तेही आपल्याला पाहायला मिळेल. आणि राहता राहिला प्रश्न असा आहे की कोर्टामध्ये कोण गेले, काय गेले, सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. तरी अजून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व्हाव्यात ही सगळ्यांचीच इच्छा आहे. अगदी घोडा मैदान दूर नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये काय चित्र घडतं, अजून इन्कमिंग भाजपमध्ये होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.